मामा ऑफिसला गेल्यावर मामी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तू इतका मोठा झालास, तुला एखादी गर्लफ्रेंड आहे का? मी म्हणालो नाही. मामी म्हणाली, तू कोणाला केलंस का? मी नाही म्हणालो. मामी म्हणाली, काही हरकत नाही, मी तुला शिकवेन, पण ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. मी होकारार्थी मान हलवली. त्यानंतर मामीने मला काहीतरी प्यायला दिले. मी काहीही विचार न करता तो ग्लास रिकामा केला. पाणी प्यायल्यानंतर काही मिनिटातच मला माझ्या शरीरात एक वेगळाच बदल जाणवू लागला. माझ्या नसामधून जणू गरम लावा वाहू लागला होता. मग त्या मोकळ्या झाल्या. मी तिच्याकडे डोळे फाडून पाहू लागलो. मामी म्हणाली, याआधी कधी पाहिलं नाही का तू हे? मी नाही म्हणालो. मामीने मला लहान समजलं, पण सकाळी तिला चालतं सुद्धा. मित्रांनो, माझं नाव राज आहे. मी पटनाचा आहे आणि सध्या इंजिनिअरिंग करतोय. आणि मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत अनुभव घेतलेला नाही, त्यामुळे मी वर्जिन आहे. ही कथा माझ्या मामी भविष्यी आहे. माझी मामी दिसायला खूपच आकर्षक आहे. तिचं फिगर साधारण 34, 32, 36 असावं. तिचे व्यक्तिमत्व खूपच सुंदर आहे. मला नेहमीच मोठ्या व्यक्तिमत्वांना पाहायला आणि हाताने स्पर्श करायला खूप इच्छा होती, पण आजपर्यंत मला अशी करण्याची संधी मिळाली नव्हती. जेव्हा जेव्हा मी माझ्या मामी घरी जायचो, तेव्हा मामीला पाहून माझं मन बेकाबू व्हायचं. माझी मामी दिल्लीत राहते. माझे मामाजी दिल्लीत नोकरी करतात. त्यांचा एक मुलगा आहे, त्याचं नाव करण आहे. मित्रांनो, मी दिसायला खूपच सभ्य वाटतो, पण माझ्या मनात इतकी वासना भरलेली आहे की मी सतत बायकांना निहाळत असतो. त्यावेळी मी बोर्डाच्या परीक्षा देऊन सुट्टीत माझ्या मामाच्या घरी जात होतो. स्टेशनवरच माझे मामाजी मला घ्यायला आले होते. मी आणि मामाजी घरी निघालो. घरी गेल्यावर माझ्या मामीने दार उघडलं आणि हसून माझं स्वागत केलं. त्यावेळी मला त्यांच्याबद्दल काही वाईट विचार येत नव्हते. मी नुकताच जवान झालो होतो, पण इतका कामुक बनलो नव्हतो की माझ्या मामीच्या नको त्याबद्दल विचार करू लागेल. मला हतबल मारण्याबद्दल किंवा अनुभवाबद्दल जास्त काही माहीत नव्हतं. पहिला दिवस मी आराम केला. दुसऱ्या दिवशी मामाजींची ऑफिसला सुट्टी होती, त्यामुळे मी त्यांच्यासोबत फिरायला गेलो. संध्याकाळी आम्ही बाहेर जेवण केलं आणि घरी आलो. घरी आल्यावर मी थोडा वेळ टीव्ही पाहिला आणि मग झोपायला गेलो. माझी मामी आणि मामाजी आपल्या मुलाकरांसोबत एका खोलीत झोपली. मी दुसऱ्या खोलीत होतो. मला झोप येत नव्हती. रात्री मला फेसबुक आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्याची आणि फेसबुक चॅट करण्याची सवय होती. मी कोणत्या तरी बाईशी बोलताना माझ्या भावनेला हाताळत होतो. यात मला खूप मजा यायची. रात्रीचे 12 वाजले होते. मला लघवी लागली, त्यामुळे मी उठून बाथरूमला गेलो. जाताना माझ्या कानाला काही हलक्या हलक्या आवाज आल्या. मी ऐकण्याचा प्रयत्न केला तर मामीचा आवाज होता, थोडं हळू करा ना, जर राज ऐकलं तर तो काय विचार करेल. मला अंदाज आला की आत मामाजी आणि मामी कदाचित सुंदर वेळचा अनुभव करत होते, पण माझी इतकी हिंमत नव्हती की मी त्यांचे अनुभव पाहण्याचा प्रयत्न करेन किंवा तिथेच उभं राहून त्यांचं बोलणं ऐकेन. त्यामुळे मी माझ्या खोलीत परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो, तेव्हा त्या दिवशी मामाजी घरीच होते. रविवार होता. मी फ्रेश होऊन स्वयंपाकघरात गेलो. तिथे मामी नाश्ता बनवत होती. पाण्याचा ग्लास भरताना मी मामीला विचारलं, काल रात्री तुम्हाला काही झालं होतं का मामी? ती म्हणाली, नाही, मला काय होणार होतं,
असं का विचारतोय? मी म्हणालो, माहीत नाही, तुमच्या खोलीतून काही वेदनेचे आवाज येत होते. मला वाटलं तुमची तब्येत बरी नसेल. माझं बोलणं ऐकून मामीची जीभ जणू लटपटली आणि ती म्हणाली, नाही, असं काही झालं नाही. त्यानंतर मामी माझ्यासमोर येणं टाळू लागली. दुपारी मी मूव्ही पाहून वेळ घालवला आणि मग संध्याकाळी फिरायला गेलो. परत येऊन जेवण केल्यावर मी झोपायला गेलो. त्या रात्री माझे कान मामाजींच्या खोलीकडे लागले होते, पण त्या रात्री मला काहीच आवाज ऐकू आला नाही. मग मला झोप लागली आणि मी झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मामाजी ऑफिसला गेले. मी मामीशी बसून गप्पा मारत होतो. तेव्हाच त्यांचा मुलगा करण रडू लागला. त्यांना कदाचित भूक लागली असेल. माझ्या मामीने माझ्या समोरच एका बाजूने कवर बाजूला करून आपली व्यक्तिमत्व बाहेर काढली आणि आपल्या मुलाला बाजू लागली. तिचे ते व्यक्तिमत्व पाहून माझ्या डोळ्याचा जणू पाराच वाटला. मी तिच्या व्यक्तिमत्वांकडे एकटक पाहू लागलो. जेव्हा मामीने पाहिले की मी तिच्या व्यक्तिमत्वाकडेच पाहतोय, तेव्हा तिने आपल्या साडीच्या पदराने ती झाकली. मामी म्हणाली, काय पाहतोस? मी म्हणालो, काही नाही मामी, सॉरी. ती म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही. मग माहीत नाही मामीच्या मनात काय आलं की ती विचारू लागली, तू आतापर्यंत कोणती गर्लफ्रेंड बनवलीस का? मी म्हणालो, नाही मामी, माझी तर कोणतीच गर्लफ्रेंड नाही. ती म्हणाली, असं कसं होऊ शकतं? तू जवान झाला आहेस, आतापर्यंत फक्त हातानेच काम चालवतोस का? मी नर्वस होत म्हणालो, मामी, मी तुमचं बोलणं समजलो नाही. हाताने म्हणजे? ती म्हणाली, नाटक करू नको, माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर दे. मी म्हणालो, मला तुमचं बोलणं समजलंच नाही. ती म्हणाली, हतबल करत नाहीस का? इतकं तर मला माहीत होतं की मामी भावाबद्दलच बोलत होती, पण मला हतबलबद्दल माहीत नव्हतं. मी म्हणालो, हतबल म्हणजे काय मामी? मामी म्हणाली, तू माझ्यासमोर नाटक करतोयस की खरंच माहीत नाही. इतका मोठा झाला आहेस, तू कंट्रोल कसं करतोस? मी म्हणालो, मामी, तुम्ही स्पष्ट सांगा ना, काय म्हणायचं आहे? मामी म्हणाली, ठीक आहे, अनुभवाबद्दल तर माहीत असेल ना, की तेच पण माहीत नाही. मी म्हणालो, हो, त्या तर मुलीला पापी घेतात. मामी म्हणाली, पापीच्या पुढे पण खूप काही असतं. तुला तर अजून काहीच माहीत नाही. ठीक आहे, हे सांग, तू कधी तुझ्या भावनेला हतबल करण्याचा प्रयत्न केला नाहीस? जर तू तुझ्या भावनेला हतबल केलास तर तुला खूप मजा येईल. मला माझ्या भावनेला स्पर्श करायची सवय होती, पण मामी कदाचित काही वेगळ्याबद्दल बोलत होती. मी म्हणालो, मला तर माहीत नाही की भावनेला हतबल कसं करायचं. मामी म्हणाली, काही हरकत नाही, मी तुला शिकवेन, पण ही गोष्ट कुणाला सांगायची नाही. मी होकारार्थी मान हलवली. मामी तेव्हा आपल्या मुलाला करणला दूध पिलवत होती. दूध पिलवताना तिने आपल्या व्यक्तिमत्वांवरून पदर हटवला. मी तिच्या मोकळ्या व्यक्तिमत्वाकडे डोळे फाडून पाहू लागलो. मामी म्हणाली, याआधी कधी पाहिलं नाही का तू हे? मी म्हणालो, नाही मामी, पाहिलं तर आहे, पण इतक्या जवळून नाही. ती म्हणाली, कधी याला स्पर्श केलास का? मी म्हणालो, कधीच नाही. तेव्हा तिने आपले व्यक्तिमत्व बाहेर काढले. मी म्हणालो, तुमचं व्यक्तिमत्व इतकं मोठं कसं झालं? ती म्हणाली, मला पण माहीत नाही, असं झालं आहे. एकतर हा करण दिवसभर यांना सोडत नसतो आणि तुझे मामाजी पण यांना सोडत नाहीत. बापलेक दोघं माझ्या सारखेच आहे, त्यामुळे कदाचित असे झाले असतील. मी विचारलं, मामाजी याच्यासोबत आणखी काय करतात? मामीने हसून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,
तुझी मामाजी फक्त याला स्पर्शच करत नाही, तर ते प्रेमाने याला कुरवाळतात आणि जेव्हा आम्ही दोघे एकांतात असतो तेव्हा ते याचा खूप आनंद घेतात. तुला माहीत आहे का, शरीराच्या काही भागांना स्पर्श केल्यावर एक वेगळी शिरशिरी येते. मी अगदी थक्क होऊन मामीचं बोलणं ऐकत होतो. तिने करणला पाजणं थांबवलं आणि त्याला पाण्यात झोपवलं. मग ती माझ्याजवळ येऊन बसली. तिच्या शरीराचा सुगंध मला वेळ लावत होता. ती म्हणाली, राज, तू अजून खूप लहान आहेस असं मला वाटलं होतं, पण तुझ्या डोळ्यातली चमक सांगते की तुला हे सर्व जाणून घ्यायची खूप ओढ आहे. बघ, जेव्हा आपण एखाद्याला आवडतो तेव्हा त्याला स्पर्श करण्याची पद्धत वेगळी असते. तिने माझा हात हळूच हातात घेतला. माझा हात थरथरत होता. तिने माझा हात आपल्या मऊ हाताने दाबला आणि म्हणाली, घाबरू नकोस, मी तुला फक्त शिकवते की हे सर्व कसं असतं. तुला कुणाशी कसं वागावं आणि कशा प्रकारे भावना व्यक्त कराव्यात हे कळलं पाहिजे. मामीने पदर नीट केला, पण तरीही तिचं सौंदर्य लपत नव्हतं. ती पुढे सांगू लागली, जेव्हा पुरुष आणि स्त्री जवळ येतात तेव्हा फक्त शब्दांनी नाही तर स्पर्शाने संवाद होतो. तुला फोर्स प्ले बद्दल माहीत आहे का? मी मान हलवून नाहीसा म्हणालो. ती म्हणाली, अरे वेड्या, थेट अनुभवापेक्षा त्याआधीची जी जवळीक असते ती जास्त महत्वाची असते. एकमेकांच्या डोळ्यात पाहणं, केसातून हात फिरवणं आणि हवालपणे त्वचेला स्पर्श करणं, यात खरी मजा असते. असं म्हणत तिने तिचा हात माझ्या गालावरून फिरवला. मला जणू विजेचा झटका बसल्यासारखं झालं. तिने विचारलं, कसं वाटते? मी कसा बसा म्हणालो, खूप छान मामी, पण मला खूप भीती वाटते. ती खळखळून हसली आणि म्हणाली, भीती कसली? मी आहे ना तुला सगळं समजावून सांगायला. बघ, जेव्हा तू एखाद्या मुलीला पहिल्यांदा भेटशील तेव्हा तिला आधी आदराने वागव, तिचा विश्वास संपादन कर. मग मामीने मला जवळ घेतलं आणि समजावलं की कशा प्रकारे आपल्या शरीरातील ऊर्जेवर नियंत्रण मिळवायचं असतं. ती म्हणाली, तू मगाशी विचारत होतास ना की हतबल कसं करायचं. याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुला खूप अस्वस्थ वाटतं तेव्हा स्वतःला कसं शांत करायचं किंवा त्या आनंदाचा अनुभव कसा घ्यायचा हे नैसर्गिक आहे, त्यात काही चुकीचं नाही. तिने मला काही अशा गोष्टी सांगितल्या ज्या ऐकून माझ्या अंगावर काटा आला. तिने सांगितलं की शरीर कसं प्रतिसाद देतं आणि त्या क्षणी आपण काय विचार केला पाहिजे. ती हळूहळू मला तयार करत होती, जणू ती मला जगातील सर्वात मोठ्या रहस्याची गुरुकिल्ली देत होती. तिच्या बोलण्यात एक प्रकारची माया आणि थोडी खोडकर वृत्ती होती. तिने शेवटी म्हटलं, हे बघ राज, हे सगळं तुला मी फक्त तुझ्या ज्ञानासाठी सांगते. आयुष्यात कधीतरी तुला याची गरज पडेलच, तेव्हा तू गोंधळून जाणार नाहीस. आता जा, थोडा वेळ विचार कर. मग मी काय सांगितलं त्यावर. मी तिथून बाहेर पडलो. खरा, पण मामीचे ते शब्द आणि तिचा तो स्पर्श माझ्या मनातून जात नव्हता. थोड्या वेळानंतर मी हॉलमध्ये शांत बसून त्याच गोष्टीबद्दल विचार करत होतो. तेव्हा मामी माझ्या जवळ येऊन माझा हात धरला आणि मला तिच्या अधिक जवळ घेतलं. तिच्या श्वासांचा वेग वाढला होता. ती म्हणाली, राज, नुसतं ऐकून काही समजत नसतं, तुला प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल. तिने हळूच माझा हात आपल्या कमरेवर ठेवला. तिच्या रेशमी साडीचा स्पर्श आणि त्या खालची तिची कोमल त्वचा जाणवताच माझ्या अंगातून वीज संचारली. मी इतका उत्तेजित झालो होतो की माझं नियंत्रण सुटू लागलं होतं. मामीने माझ्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे आता कमालीची कातर झाले होते.
ती मला अनुभवाचे बारकावे शिकवू लागली. तिने सांगितलं की कशा प्रकारे हळूवारपणे स्पर्श करायचा असतो आणि समोरच्या व्यक्तीचा भावना कशा ओळखाव्या लागतात. पण जसा जसा वेळ जात होता तसा तसा माझा संयम सुटत चालला होता. मी नवखा होतो, पण माझ्या शरीरातील ताकद आणि उत्साह प्रचंड होता. जेव्हा मी तिला पहिल्यांदा घट्ट मिठीत धरलं तेव्हा मामीच्या तोंडातून एक छोटीशी किंकाळी बाहेर पडली. तिला माझ्या बाहूमधल्या ताकदीचा अंदाज आला नव्हता. मी तिला ज्या जोशात आणि प्रेमाने जवळ घेतलं ते पाहून ती क्षणभर थबकलीच. मामाजींसोबत तिला असा अनुभव कधी झाला नव्हता. मामाजी नेहमी थकलेले असायचे किंवा घाईत असायचे, पण माझ्या स्पर्शात एक वेगळीच तडफ होती. मामीने मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ती माझ्या त्या कच्च्या पण प्रबळ ताकदीला शरण गेली. माझी ती नैसर्गिक ऊर्जा पाहून ती अक्षरशः वेडी झाली. तिला सुख आणि अशी तृप्ती तिच्या आयुष्यात कधीच मिळाली नव्हती. तिचे डोळे मिटले होते आणि ती फक्त माझ्या स्पर्शाचा आनंद घेत होती. तिला जाणवलं की ज्याला ती लहान मुलगा समजत होती त्या राजमध्ये एक पूर्ण पुरुष दडलेला आहे. काही वेळानंतर जेव्हा सर्व शांत झालं तेव्हा मामी माझ्याकडे बघून फक्त स्मितहास्य करत राहिली. तिचे केस विखुरलेले होते आणि चेहऱ्यावर एक वेगळा समाधान होतं. ती हळूच पुटपुटली, राज, तू तर मला पूर्णपणे निशब्द केलंस. मला वाटलं नव्हतं की तुझ्याकडे इतकी ताकद आणि इतकं प्रेम असेल. मी तुला शिकवायला आले होते, पण तूच मला आज एका वेगळ्या जगाची ओळख करून दिलीस. त्या दिवसापासून मामीचं वागणं पूर्णपणे बदललं. आता ती जेव्हा जेव्हा माझ्या समोर येते तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ असते. ती आता पुन्हा त्या एकांताची, त्या क्षणाची आणि माझ्या त्या जबरदस्त स्पर्शाची वाट पाहत असते. तिचं मन आता सारखं एकाच विचारात असतं की कधी एकदा मामाजी ऑफिसला जाते आणि पुन्हा एकदा तिला ते स्वर्गीय सुख अनुभवायला मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मामाजी नेहमीप्रमाणे घाईघाईत आवरून ऑफिसला निघून गेले. जाताना त्यांनी मामीला निरोप दिला आणि दार लावून घेतले. घरात आता फक्त मी, मामी आणि पाण्यात शांत झोपलेला छोटा करण होता. वातावरणात एक वेगळी शांतता होती, पण त्या शांततेत कालच्या अनुभवाची एक धगधगती जाणीव अजूनही जिवंत होती. मी हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होतो, पण माझं लक्ष मात्र किचनमध्ये काम करणाऱ्या मामीकडे होतं. थोड्या वेळाने मामी बाहेर आली. तिने आज जांभळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. तिने माझ्याकडे पाहिलं आणि एक गोड स्मितहास्य केलं. ती जवळ आली आणि स्वतःवर माझ्या अगदी खेटून बसली. कालच्या त्या प्रबळ अनुभवानंतर तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक प्रकारची ओढ आणि वेडेपणा होता. तिने माझा हात आपल्या हातात घेतला आणि हळूच म्हणाली, राज, काल जे काही झालं त्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही. तुझे मामाजी इतकी वर्ष माझ्यासोबत आहेत, पण जो जोश आणि जी ताकद मी काल तुझ्या स्पर्शात अनुभवली ती मला आजवर कधीच जाणवली नव्हती. मामीचं हे बोलणं ऐकून माझ्या शरीरात पुन्हा एकदा ती सूप संचारली. तिने मला जवळ ओढलं आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. ती पुढे म्हणाली, मला वाटलं होतं की तू फक्त एक लहान मुलगा आहेस ज्याला काहीच माहीत नाही, पण काल तू ज्या प्रकारे मला सावरलंस आणि ज्या ताकदीने मला जवळ घेतलं त्याने मी पूर्णपणे विरघळून गेले. मला असं सुख मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिने आपला हात माझ्या केसातून फिरवला. तिचे बोट थरथरत होते. ती म्हणाली, आता मला सतत हे क्षण आठवत राहतात.
जेव्हा तू मला घट्ट मिठीत घेतलं होतंस तेव्हा मला असं वाटलं की वेळ तिथेच थांबायला हवी होती. राज, तू खरोखरच खूप वेगळा आहेस. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता माझ्याबद्दलचं आकर्षण स्पष्ट दिसत होतं. तिने हळूच माझ्या कानापाशी येऊन पुटपुटलं, आज पुन्हा ती सुख मला देशील का? मला पुन्हा एकदा तुझा तो जबरदस्त स्पर्श अनुभवायचा आहे. मामी आता पूर्णपणे माझ्या प्रभावाखाली होती. तिला माझ्या त्या कच्च्या पन्नासाईक ताकदीने वेड लावलं होतं. ती पुढच्या काही तासांसाठी फक्त माझी होणार होती. तिने मला बेडरूममध्ये नेलं आणि दार आतून लावून घेतलं. बाहेर ऊन वाढत होतं, पण आत आमच्या दोघांच्या भावनांचा कल्लोळ त्याहूनही जास्त होता. मामी आज स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन करायला तयार होती, कारण तिला माहीत होतं की जे सुख मी तिला देऊ शकतो ते तिला जगात दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. मामीने बेडरूमचं दार आतून लावून घेतलं होतं आणि वातावरणात फक्त आमच्या श्वासांचा आवाज घुमत होता. मामी माझ्या इतक्या जवळ होती की तिच्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते. तिने माझे हात आपल्या कमरेवर ठेवले आणि पुन्हा एकदा त्या सुखाचा जगाचं हरवून जाण्यासाठी सज्ज झाली. मी तिला घट्ट मिठीत घेतलं होतं आणि आमचे ओठ एकमेकांच्या खूप जवळ आले होते. इतक्यात अचानक बाहेरच्या मुख्य दरवाजाची बेल वाजली. त्या आवाजाने आम्ही दोघेही जणू स्वप्नातून खडबडून जागे झालो. मामीचा चेहरा भीतीने पांढरा पडला. तिने पटकन स्वतःला सावरलं आणि कुजबुजली, राज, या वेळेला कोण आलं असेल? मामाजी तर ऑफिसला गेलेत. बेल पुन्हा वाजली आणि सोबतीला बाहेरून मामाजींचा आवाज आला, अगं ओ, दरवाजा उघड. मी माझी महत्वाची फाईल ऑफिसला आय कार्ड घरीच विसरलो. मामाजींचा आवाज ऐकून माझ्या पोटात गोळा आला. मामींची तर अक्षरशः घाबरगुंडी उडाली होती. तिने घाईघाईने तिची विस्कटलेली साडी नीट केली, केस सावरले आणि मला खुणेनेच पलंगाच्या मागे किंवा बाथरूममध्ये लपायला सांगितलं. मी धावतच बाथरूममध्ये शिरलो आणि आतून कडी लावून घेतली. बाहेर मामीने जड अंतकरणाने आणि थरथरत्या हाताने बेडरूमचं दार उघडलं आणि हॉलमध्ये जाऊन मुख्य दरवाजा उघडला. मामाजी आत आले आणि वैतागून म्हणाले, काय ग, इतका वेळ काय करत होतीस? दरवाजा उघडायला इतका उशीर? मामीने कसा बसा आवाज स्थिर ठेवत उत्तर दिलं, ते मी आत करणला झोपत होते आणि मला थोडी डुलकी लागली होती म्हणून ऐकू आलं नाही. मामाजी सर्व बेडरूममध्ये आले आणि त्याची फाईल शोधू लागले. मी बाथरूमच्या दाराच्या फटीतून पाहत होतो. माझं काही जोरात धडधडत होतं. मामाजी अगदी बाथरूमच्या दारापाशी आले आणि म्हणाले, या नळाला काय झाले? पाणी गळतंय का? त्याने बाथरूमचं हँडल फिरवलं. मग मी आतून घट्ट धरून ठेवलं होतं. मामी धावत आली आणि म्हणाली, अहो सोडा ना, तिथे राज आहे, तो अंघोळ करतोय. मामाजी क्षणभर थांबले आणि ओरडले, अरे राज, लवकर आवर, मला उशीर होतोय. मामाजीने त्याची फाईल उचलली आणि घाईघाईने घराबाहेर पडले. ते गेल्यावर मामीने जोरात सुटकेचा निश्वास सोडला आणि ती सोफ्यावर कोसळली. मी बाथरूमच्या बाहेर आलो तेव्हा आमचे डोळे एकमेकांना भेटले. त्या गोंधळाने आमची भीती तर वाढवली होतीच, पण एकमेकांबद्दलची ओढ आता दुप्पट झाली होती. मामी माझ्या जवळ आली, माझा हात धरला आणि म्हणाली, राज, आज आपण थोडक्यात वाचतो, पण या धोक्याने मला तुझ्या अजून जवळ आणले. मामाजी गेल्यावर घरातली शांतता पुन्हा एकदा आम्हाला चोरून घेतली, पण आता त्या शांततेत फक्त ओढ नव्हती,
तर एक भीतीचा थरारही मिसळलेला होता. मामी सोफ्यावर बसून विचार करत होती. तिचे हात अजूनही थरथरत होते. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, राज हे खूप धोकादायक होते. मामाजींना थोडा जरी संशय आला तर सगळं संपून जाईल. पण तरीही माझं मन तुझ्याशिवाय मानत नाहीये. मी तिच्या जवळ गेलो आणि तिचा हात हातात घेतला. त्याचवेळी मामीच्या फोनवर एक मेसेज आला. तिने फोन पाहिला आणि तिचा चेहरा एकदम पांढरा पडला. तिने फोन माझ्या समोर धरला. तो मेसेज मामाजींचा नव्हता, तर शेजारच्या काकूंचा होता, ज्या नेहमी खिडकीतून बाहेर लक्ष ठेवून असायच्या. मेसेजमध्ये लिहिलं होतं की, काय ग, आज मामाजी ऑफिसला गेल्यावर राज आणि तू बेडरूममध्ये इतका वेळ काय करत होतात? दरवाजाचा क आतून लावून घेतला होता. हे वाचून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्हाला वाटलं होतं की आम्ही सुरक्षित आहोत, पण शेजारच्यांच्या नजरेतून आम्ही वाचलो नव्हतो. मामी घाबरून म्हणाले, आता काय करायचं राज? जर त्यांनी हे मामाजींना सांगितलं तर? मी थोडा विचार केला आणि म्हणालो, मामी घाबरू नकोस. आपल्याला हे प्रकरण शांतपणे हाताळावं लागेल. पण कथेत एक नवीन वळण तेव्हा आलं, जेव्हा अचानक दारावर पुन्हा एकदा बेल वाजले. यावेळी मामाजी नव्हते, तर ती शेजारी काकू दारात उभी होती. तिने हसून मामीकडे पाहिलं आणि घरात शिरली. ती माझ्याकडे बघून म्हणाली, राज, तू तर खूपच हुशार मुलगा दिसतोस, आणि तुझी मामी तर त्याहूनही जास्त. मामी काही बोलणार इतक्यात काकू पुढे म्हणाली, मला सगळं माहीत आहे. मी खिडकीतून पाहिलंय, पण काळजी करू नकोस. मी हे कुणाला सांगणार नाही. पण माझी एक अट आहे. आम्ही दोघेही आरची तिच्याकडे पाहू लागलो. काकू म्हणाली, मला सुद्धा आयुष्यात खूप एकटं वाटतं. तुझे मामाजी आणि तुझे काकाजी दोघेही कामात व्यस्त असतात. जर तुम्हाला हे गुपित टिकवून ठेवायचं असेल तर मलाही तुमच्या या खेळात सामील करून घ्यावं लागेल. मलाही राजची ती ताकद अनुभवायची आहे, ज्याबद्दल तुम्ही दोघे बोलत होतात. हे ऐकून मामी आणि मी एकमेकांकडे पाहतच राहिलो. ज्या धोक्याची आम्हाला भीती होती, तोच धोका आता एका नवीन संधीत बदलला होता. मामीने काकूंच्या डोळ्यात पाहिलं आणि तिला समजलं की आता हे गुपित फक्त दोघांचं राहिलं नव्हतं, तर तिघांचं झालं होतं. मामीने हळूच हसून काकांचा हात धरला आणि तिला बेडरूमच्या दिशेने नेलं. राजसाठी आता हे आव्हान मोठं होतं, कारण एका बाजूला मामीची ओढ होती आणि दुसऱ्या बाजूला काकूची नवी अट. काकूने कपाटातून एक छोटी काचेची बाटली काढली आणि पाणी पिताना त्यात काहीतरी मिसळलं. म्हणून हसून त्या म्हणाल्या, राज, हा घे पाण्याचा ग्लास. तुला याची आता खूप गरज पडणार आहे. मी काही विचार न करता तो ग्लास रिकामा केला. पाणी प्यायल्यानंतर काही मिनिटातच मला माझ्या शरीरात एक वेगळाच बदल जाणवू लागला. माझ्या नसांमधून जणू गरम लावा वाहू लागला होता आणि माझी शुद्ध हरपू लागली. माझी दृष्टी धूसर झाली, पण माझ्या शरीरातील ऊर्जा आणि ताकद कैक पटीने वाढली होती. काकूने दिलेल्या त्या पेयामुळे माझ्या मनातील सर्व बंधने गळून पडली आणि माझी भावना इतकी दाटून आली की मला आता कशाचंच भान राहिलं नव्हतं. मी सोफ्यावरून उठलो तेव्हा माझ्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. मामी आणि काकू दोघेही माझ्याकडे आरच्याने आणि थोड्या भीतीने पाहत होते. मी आधी मामीला जवळ घेतलं आणि तिला आपल्या बाहूमध्ये इतक्या घट्ट जखडून ठेवलं की तिची हालचाल करणंही कठीण झालं. त्यानंतर मी काकूंचा हात धरला आणि त्यांनाही माझ्या जवळ ओढलं.
त्या पेयाचा परिणाम इतका जबरदस्त होता की माझी ताकद आता अफाट झाली होती. मी दोघींनीही बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि दार पुन्हा एकदा घट्ट लावून घेतलं. बेडरूममध्ये गेल्यावर मी दोघींनाही पुरून उरलो. मामीला वाटलं होतं की ती मला सांभाळून घेईन, पण आजचा राज वेगळाच होता. काकू तर माझ्या त्या अफाट ऊर्जेसमोर अक्षरशः हतबल झाल्या होत्या. मी एका बाजूला मामीची ओढ शांत करत होतो, तर दुसऱ्या बाजूला काकूंच्या त्या अटीला पूर्ण करत होतो. तासनतास उमटले, पण माझ्या अंगातील तो जोश कमी होत नव्हता. दोघींच्याही चेहऱ्यावर आता थकावट होती, पण त्याहूनही जास्त एक वेगळ्या प्रकारचं समाधान आणि आश्चर्य होतं. त्यांना असं वाटलं नव्हतं की राजमध्ये इतकी प्रचंड ताकद दडलेली असेल. जेव्हा सर्व काही शांत झालं, तेव्हा मामी आणि काकू दोघेही बेडवर निपची पडल्या होत्या. काकू थापा टाकत म्हणाल्या, राज, तू खरोखरच अचाट आहेस. मी जे काही तुला दिलं होतं त्याचा तू असा उपयोग करशील असं वाटलं नव्हतं. मामीने फक्त माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता माझ्याबद्दलचा आदर आणि प्रेम अजूनच वाढलं होतं. आज मी त्या दोघींनाही अशा सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवलं होतं, जिथून परत येणं त्यांना आता अशक्य वाटत होतं. हे गुपित आता तिघांच्याही मनात कायमचं कोरलं गेलं होतं. बेडरूममध्ये ती शांतता पसरलेली असताना आणि आम्ही तिघेही त्या थकव्यातून सावरत असतानाच अचानक घराच्या मुख्य दरवाजाची कडी वाजली. आम्हाला वाटलं पुन्हा मामाजी आले की काय, पण यावेळेस बेल वाजली नाही, तर थेट चावीने कुलूप उघडण्याचा आवाज आला. मामी आणि काकू दोघेही ताकडून उठून बसल्या. मामी घाबरून ओरडली, अरे देवा, मामाजीकडे तर दुसरी चावी आहे, तर ते इतक्या लवकर कसे आले? आम्ही तिघही गोंधळलो होतो. पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा बेडरूमचं दार जोरात उघडलं गेलं. समोर मामाजी उभे होते, पण त्यांच्या हातात ऑफिसची फाईल नव्हती, तर चक्क एक व्हिडिओ कॅमेरा होता. आम्ही कपडे सावरण्याचा प्रयत्न करत होतो, पण मामाजी शांतपणे हसले आणि म्हणाले, घाबरू नका, शांत व्हा. राज, तुला काय वाटलं? तू हे सगळं गुपचूप करतोयस, आणि बहिणी, तुमची आठवण मला माहिती होती. आम्हा तिघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. मामाजी पुढे आले आणि त्यांनी कॅमेरा सोफ्यावर ठेवला. ते म्हणाले, राज, खरं तर हे सगळं मीच प्लॅन केलं होतं. गेल्या कित्येक दिवसापासून मला जाणवत होतं की मामीला आयुष्यात काहीतरी नवीन हवंय, आणि तू तरुण आहेस, तुझ्याकडे ती ऊर्जा आहे. मीच काकूंना सांगितलं होतं की तुझ्यावर लक्ष ठेवा आणि तुला ते पेय द्या, जेणेकरून तुझ्या शरीराची ती सुप्त ताकद बाहेर येते. मला फक्त हे पाहायचं होतं की तू माझ्या कुटुंबाला किती आनंदी ठेवू शकतोस. मामी आणि मी एकमेकांकडे पाहतच राहिलो. मामाजी रागवत म्हणाले, तर उलट ते त्या सगळ्या प्रयोगाचे मास्टरमाइंड निघाले. त्याने सांगितलं की त्यांना या सगळ्यांचं चित्रीकरण करून एक खास आठवण जपून ठेवायचं होतं. पण खरा ट्विस्ट इथे संपला नव्हता. मामाजींनी खिशातून एक पॉकेट काढलं आणि राजच्या हातात ठेवलं. त्यात एक विमान तिकीट होतं. ते म्हणाले, राज, तुझी ही ताकद फक्त या घरापुरती मर्यादित राहू नये. तुला आता माझ्या एका मित्राच्या फार्म हाऊसवर जायचं आहे. तिथे तुझी खरी परीक्षा होणार आहे. तिथे फक्त मामी आणि काकू नसतील, तर अजून काही लोक तुझी वाट पाहत आहेत. राजला समजलं की तो आता एका अशा खेळाचा भाग बनला आहे ज्याची व्याप्ती त्याच्या कल्पनेपेक्षाही मोठी आहे. मामीने मामाजींकडे पाहिलं आणि तिला जाणवलं की
तिचा नवरा दिसतो तसा साधा नाही. आता या नवीन प्रवासात राजचं काय होणार? मामाजींचा तो मित्र कोण आहे आणि फार्म हाऊसवर राजची वाट पाहणारे ते इतर लोक कोण आहेत? हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा, कारण पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. धन्यवाद.